नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जी विटी आहे ती मकरंदने बदलवलेली असते आणि त्या विटीला एक खिळा असतो आणि जानकी जेव्हा ती विटी झेलते तर आता जानकीच्या हाताला ती जखम होते, कारण तो खिळा तिच्या हातामध्ये घुसतो. रक्त येत असतं हातातून. सारा म्हणतो की अरे दादा बघ ना, या विटीला खिळा आहे. तेव्हा आता जानकीच्या हातातून खूप रक्त येत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी चल, आता तुझ्या हातातून खूप रक्त येत आहे, तुझ्या हाताला अगदी जखम झालेली आहे, आपल्याला मात्र आता हॉस्पिटलला जायला हवे. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्याला आता मैदान सोडून कुठेही जायचं नाही, खेळ हा खेळायचाच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काही झालं तरी सुद्धा मी तुला असं नाही खेळून देणार. म्हणून आता ऋषिकेश आपल्या हाताने आपला रुमाल घेऊन जानकीच्या हाताला बांधतो. आता तो बांधत असताना मात्र मकरंद रागाने त्याच्याकडे बघतो आणि तेवढ्यात आता मकरंद इतका रागवलेला असतो आणि तो जरा बाजूला येतो. तेव्हा आता माया लगेच आता तेथे त्याच्या जवळ येते आणि त्याला अडवते. आता मकरंद म्हणतो की हे पग मी नाही थांबणार आता. अगदी मला जळवण्यासाठी मात्र तो ऋषिकेश मुद्दाम तर जानकीचा हात पकडतोय. तिच्या हातातून रक्त येत होते आणि तिच्या हाताला अगदी रुमाल वगैरे बांधतोय. माझ्याकडे बघत बघत तो तिचा हात धरतोय. म्हणून आता एक काठी घेऊन तो आता ऋषिकेशला मारायला धावणार असतो. तेव्हा माया म्हणते की हे पग असं काही करायचं नाही आणि त्याच्या हातातून काठी हिसकावून घेते. अरे आपण ठरवलेलं आहे तर आपण त्याला गेम मध्येच हरवायचं आहे आणि हे पग जर असं काही झालं तर तू सगळ्यांच्या समोर वेड्यापणा करशील आणि आपण जे काही केलेलं आहे ते सगळ्याची तुझ्या एका चुकीमुळे माती होईल. तेव्हा आता हा मकरंद म्हणतो की मातीत तर त्याला मी गाडणार आहे. आणि हे बघ आता त्याला कसं कळाले की आपण त्या विटीला अगदी खिळा लावलेला आहे. मी बरोबर त्याच्या दिशेने ती विटी फेकली होती, परंतु आता बरोबर ती जानकीने झेलली आणि ती जानकीकडे गेली आणि याने मात्र मुद्दाम स्वतःला वाचवलं. आता मात्र जानकीला त्याच्यामुळे त्रास झालेला आहे, मी त्याला नाही सोडणार. तेव्हा मात्र आता माया त्याला समजावते. माया म्हणते की हे बघ आपण जी काही आग मात्र लावलेली आहे त्याची झळ जानकीला सोसावी तर लागेलच, कारण ती जानकी त्याच्या सोबत हे लक्षात घे. आणि हे बघ जानकीने जर तुझा हात धरावा असं तुला वाटत असेल तर प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते की स्पेशल ठेव म्हणून. प्लीज जरा शांत राहा, अगदी थोडंसं शांत राहा. तेव्हा आता मकरंद कुठे स्वतःला आवरतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र अग्नी टीम मधील एका मेंबरला फोन करते आणि विचारते की बोला टीम अग्नी, काय अगदी प्रोसेस कशी आहे आपली, काही खुश खबर वगैरे, नक्की कसा खेळ सुरू आहे इव्हेंट. तेव्हा आता ऐश्वर्याचा तो माणूस ऐश्वर्याला सांगतो की हे बघा ताई साहेब सगळेजण खूपच छान खेळत आहे आणि आपण सेकंड राऊंड मध्ये सुद्धा गेलो. हे ऐकून ऐश्वर्या खूपच खुश होते आणि म्हणते की अरे वा व्हेरी गुड. आणि हे बघ अरे मी जे काही सांगते ते ऐक. आणि हे बघ मकरंदच्या टीम मध्ये तुम्ही मुद्दाम काहीतरी करायला जाऊ नका, तुम्ही आता एकमेकांमध्ये अगदी हे करा म्हणजे तुम्हाला सहकार्य होईल. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की ताई साहेब अहो खरंच तुम्ही जर इथे खेळ पाहायला आला असतात ना तुम्हाला सुद्धा खूप छान वाटलं असतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा मी तर येणारच होते आणि मला इंटरेस्ट सुद्धा होता, परंतु जर मी तेथे आले तर तुम्ही माझी माणसं आहात, तुमची टीम माझी आहे हे त्या ऋषिकेश आणि तेथील माणसांच्या लक्षात येईलच आणि हे मला होऊन द्यायचं नाही, त्यामुळे मी नाही आले. आणि तिकडे नेमकं काय घडत आहे हे मला अधूनमधून कळत राहा. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो ताई साहेब आणि बाय करून आता फोन ठेवला जातो. ऐश्वर्या मात्र आता खुश होत आता ही खुशखबरी आहे तर लगेच आपल्या डॅडाला सांगण्याचं ठरवते आणि आता सयाजीला फोन लावते की डॅडा काही करून फोन उचला. सयाजी फोन उचलतो तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की हॅलो डॅडा अहो ऐका आपली टीम आहे ना सेकंड राऊंड पर्यंत पोहोचलेली आहे, आपला प्लॅन आहे तो ठरलेल्याप्रमाणे वर्क होतोय, त्यामुळे प्लीज डॅडा तुम्ही लवकरात लवकर इकडे निघून या. आणि आता ती फोन ठेवून स्वतःला म्हणते की ऋषिकेश अरे तू ह्या ऐश्वर्याच्या विरोधात उभं राहिलेला आहे, त्यामुळे मी मात्र तुला आयुष्यभर जिंकून देणारच नाही. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याला मकरंद तिला जो काही बोलला, जेव्हा आता ते गोडाऊन जळालं आणि त्यात ही जानकी सापडली होती, तेव्हा आता मकरंद अगदी भडकावून ऐश्वर्याशी जे काही बोलला ना, घडलेला क्षण मात्र आता ऐश्वर्या समोर तिला आठवतो. आणि माझ्यावर लायकी म्हणजे नसताना सुद्धा आवाज चढवणाऱ्या त्या मकरंदला सुद्धा आता मला लायकी त्याची दाखवून द्यायची आहे, म्हणून ऐश्वर्या मकरंदच्या विरोधात सुद्धा काम करत असते. काही झाले तरी जिंकणार तर माझीच टीम अग्नी मात्र आता जिंकेलच, ही माझी टीम आहे, म्हणून ऐश्वर्या स्वतःला अगदी कॉलर टाईट करत असते.
त्यानंतर आता इकडे विनोदजी आहे तर ते पुढे येतात आणि अनाऊन्स करून ते म्हणतात की काय मुळशीकर, काय वाटतं नक्की? सगळेजण आता टाळ्यांचा गडगडाट करतात आणि अजून खेळ खेळणार आहे का? सगळेजण हो हो करतात आणि आता विनोदजी म्हणतात की चला तर मग, आणि अजून एका मातीतील खेळाला आपण सुरुवात करूयात. मग नक्की हा खेळ काय असेल, काय वाटतं तुम्हाला? काय असेल बरं पुढचा खेळ? तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की लंगडी. तेव्हा आता विनोदजी म्हणतात की नाही, लंगडी नाही. आणि आता लगेच विनोदजी म्हणतात की काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो की त्या खेळाचं अगदी काय नाव आहे. आणि सगळेजण एकमेकांमध्ये कुजबूज करायला घेतात. त्यानंतर आता शांत होतात. आता विनोदजी पुढे म्हणतात की एकाने फोडायचं असतं आणि दुसऱ्याने जोडून अगदी छान अशी न्यारी. आणि हे बघा मुळशीकर, पुढचा खेळ आहे तर लगोरी. आता लगोरी म्हटल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सर्वजण इतके अगदी टाळ्या वाजवतात, सगळे खुश असतात. आता विनोदजी पुढे म्हणतात की हे बघा, लगोरी या खेळाबद्दल तुम्हाला अनुभव तर असेलच आणि तुम्ही तुमच्या लहानपणी हा खेळ खेळला असताल. आणि हे बघा, लगोरी हा खेळ आहे तर तो एका 2 टीममध्ये खेळला जातो. एकाने आता ही लगोरी फोडायची असते आणि आता मात्र दुसऱ्या टीमने ही जी काही फोडलेली लगोरी आहे ती जोडून द्यायची असते. आणि ती फोडलेली लगोरी आहे तर त्या टीमने मात्र ती जोडली तर मात्र ती टीम आहे तर ती जिंकते. तेव्हा आता सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवतात. आता मात्र हे नियम तुम्हाला कळाले असेल तर सर्वात प्रथम मी आता अग्नी आणि जल या टीमला विनंती करतोय पुढे यायला. लगोरी खेळाला आता सुरुवात होऊन सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राला सारखी आता तिकडे नक्की मैदानावर काय सुरू असेल, नक्की काय चालू असेल म्हणून ती नानांना विचारते. नाना म्हणतात की काय करायचं, आपण तिकडे जाऊन बघायचं का? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही नको, मला भीती वाटते. तर आजी तिला म्हणते की सुमित्रा अगं कसली भीती वाटते तुला? मला भीती वाटून द्यायची. आणि हे बघा नानासाहेब, मी येते तुमच्या सोबत, आपण मात्र तिकडे जाऊयात. त्यांना जरा बरं वाटेल, सुमित्रा आणि सारंगला जरा आनंद वाटेल. परंतु ऋषिकेशचं नाव न घेतल्यामुळे आता ह्या आजीचा मात्र सुमित्राला राग येतो. तेव्हा सुमित्राला तर आजीचा खूपच राग येतो. ती लगेच म्हणते की अगं सुमित्रा आणि सारंग बद्दल तुला खूप काही वाटतं आणि ऋषिकेश बद्दल काहीच नाही, कमाल करतेस का आई तू? तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं येथे काळजी करत बसण्यापेक्षा चल तू तिकडे जाऊयात. आणि हे बघा आपल्याला मात्र तिकडे बघून आता मुलांना आणखीनच हुरूप येईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघा, माझी मुलं ही गंमत म्हणून नाही खेळत, पैसे कमवण्यासाठी धडपडतात आणि त्यांना असं धडपडताना बघून मला नाही बरं वाटणार. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं तिकडे सगळं गाव आहे ते जमलेलं आहे, चल तू माझ्यासोबत तिकडे खेळ बघण्यासाठी. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आहो जमणारच, कारण माझ्या ऋषिकेशने मात्र अगदी सगळ्यांना कौतुक करावं असा आता हा अगदी उत्सव इव्हेंट सुरू केलेला आहे. तर आणि मुळशीमध्ये कोणी असं इव्हेंट केलेलं नसेल असं काही ईश्वर म्हणजे माझ्या ह्या ऋषिकेशने केलेलं आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं तुला माहिती नसेल सुमित्रा, अगं ही सगळी कल्पना त्या जानकीची आहे आणि आता हे सगळ्याबद्दल कुणाला काही माहिती नव्हतं, पण तिनेच आता हे खेळ मुळशीमध्ये आणलेले आहे. आणि आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की हो का, मग मला तर आता ह्या खेळासाठी अजिबात जायचं नाही. तेव्हा आता सुमित्रा रागानेच आत जाते. नाना म्हणतात की सुमित्रा अगं लक्ष दे, ऐक जरा. तेव्हा आजी म्हणते की बघितलंस का, तिने ऐकले का, गेली निघून. तेव्हा आता नाना म्हणतात की काय करू, ह्या आता सुमित्राला कसं मी समजावू तेच मला नाही कळत. त्यानंतर आता इकडे ग्राउंडवर विनोदजी मात्र आता त्यांचे नियम आहे तर ते सर्व काही नियम सांगत असतात. आता अग्नी आणि जल टीम यांच्यामध्ये आता ही स्पर्धा सुरू होते. आता सगळेजण टाळ्यांचा गडगडाट करत असतात. विनोदजी म्हणतात की अग्नी आणि जल टीम एकमेकांना मात्र आता हे अगदी संधी सोडायची नाही, जिंकण्याचा प्रयत्न करत राहायचा. तेव्हा मात्र आता जल टीम आहे तर ती मात्र हारलेली असते आणि वायू टीम ही जिंकलेली असते. आता अग्नी टीम आणि जल टीम यांच्यामध्ये पुन्हा ही अगदी लगोरीची स्पर्धा सुरू होते. आणि तेवढ्यात आता ही ऐश्वर्याची अग्नी टीम सुद्धा हारलेली असते आणि आता तिला सुद्धा बाहेर काढलं जातं. आणि आता मात्र विनोदजी म्हणतात की वायू टीम सोबत आता पुढची जी काही आता ही स्पर्धा सुरू होईल तर ती पृथ्वी टीम आता म्हणजे जानकी आणि ऋषिकेशची जी टीम आहे तर ती वायू टीम बरोबर खेळणार असते. आणि तेवढ्यात आता हा जो मकरंद आहे तर तो सगळ्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की हे बघा 1 मिनिट थांबा, त्यामुळे आता इथून पुढे सामना होईल तो म्हणजे पृथ्वी टीम आणि आकाश टीमचा. आता हे झालेले आहे ते झाले. तेव्हा आता जानकी ही मकरंदकडे बघत असते. सारंग लगेच म्हणतो की हे कसं शक्य आहे, याला काय अर्थ आहे, हा मकरंद डोक्यावर पडलेला आहे का, काही पण अगदी तो नियम ठरवत ऑर्गनायझर म्हणून तो काही पण बोलतोय.
मला एक गोष्ट सांग दादा, अरे तो स्पर्धेच्या मध्ये नियम कसे मोडू शकतो? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा, तो खुन्नस काढतो आपल्यासोबत आणि त्याला आपल्याला हरवायचं आहे म्हणून तो हे सर्व मुद्दाम करत आहे. आणि हे बघ, जेव्हा मात्र ते बॉल मारतील तेव्हा मात्र सगळ्यांनी म्हणजे दोघांनी त्याचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि तेव्हा मात्र आता हे जे विनोद जे आहे त्यांनी सुद्धा आता ऑर्गनायझरने अनाऊन्स करून सांगितलेलं असतं की पुढचा जो सामना आहे तो होईल आकाश आणि पृथ्वी टीम या दोघांमध्ये. आता इकडे मायाचा भलताच प्लॅन सुरू झालेला असतो आणि आता मकरंद मात्र अगदी मस्त दिमाखात जानकीकडे बघत टाळ्या वाजवत असत. शेवटी आता सगळेजण मैदानावर खेळायला येतात. जानकी, ऋषिकेश आणि सारंग हे सगळेजण रागाने मकरंदकडे बघत असतात आणि मकरंदला शेवटी हेच हवं असतं. आता विनोदजी त्यांना सगळ्यांना पुढे बोलावतात. प्रत्येक जण आता आपापल्या जागेवर जाऊन उभा राहतो. तेव्हा मात्र आता मायाने आपल्या हातामध्ये दगडी बॉल आणलेला असतो आणि तिला तो बॉल आता चेंज करून आता ऋषिकेशला मारायचा असतो. म्हणजे आता ऋषिकेशच्या अगदी छातीत तो बॉल जेव्हा बसेल तेव्हा आता ऋषिकेशला खूप वेदना होतील आणि नक्की मात्र आता हे स्पर्धेतून बाहेर पडतील असा हे प्लॅनचा त्यांचा एक भाग असतो. आणि माया त्या बॉलकडे बघत असते आणि तिला आता ह्याच वेळेस तो बॉल चेंज करण्याची आता संधी ती शोधतच असते. परंतु आता ऋषिकेश मात्र हा अगदी तयारच असतो. तो लगेच आता टाळ्या वाजवत या स्पर्धेला अगदी होकार देतो आणि शेवटी सारंग, ऋषिकेश यांना समजावून मात्र तो ह्या स्पर्धेसाठी तयार होतो. तो हातामध्ये बॉल घेऊन आता खूपच खुश होत असते. आता मात्र मज्जा येईल. हा जो दगडी बॉल आहे तो ऋषिकेशच्या डोक्यात लागेल किंवा त्याच्या छातीत लागेल आणि एका बॉलमध्ये त्याचा गेम ओव्हर होईल. म्हणून माया आता खूपच खुश होत असते आणि बॉल फेकण्याची संधी ती शोधत असते. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश बॉल फेकून आता ती लगोरी तोडतो आणि आता मात्र एका ह्या सामन्याला सुरुवात झालेली असते. आणि आता सगळेजण आता म्हणजे एकमेकांकडे बघत आता जेव्हा ऋषिकेशने बॉल फेकलेला असतो तेव्हा आता जी टीम आहे तर ती टीम मात्र आकाश टीम लगेच पुढे सज्ज झालेली असते. तेव्हा आता मकरंद हा हात पुढे करतो आणि तेवढ्यात त्याला माया समोरून दिसते आणि तिच्या हातामध्ये तो बॉल असतो. माया ही मकरंदला तो बॉल दाखवते आणि दोघंही आता एकमेकांना ऑल द बेस्ट करतात आणि शेवटी आता तो बॉल अगदी तो मकरंद घेणार असतो. तेव्हा आता लगेच इकडे विनोदजी ऑर्गनाइज करून सांगतात की पृथ्वी टीम आता लगोरी लावत आहे आणि आकाश टीम मात्र बॉल शोधत आहे. त्यांना बॉल काही सापडत नाही आणि आता मात्र बॉल त्यांना सापडलेला आहे म्हणून अगदी ते सारंगच्या मानेतच आता बॉल बसवतात. आता सारंगला बॉल खूप लागलेला असतो. सारंग जोरात किंचाळतो. आता सगळेजण सारंग जवळ धावतच येतात. सारंग अगदी खाली पडतो. तेव्हा आता मायेने फेकलेला हा बॉल असतो आणि तो मात्र सारंगला खूपच लागलेला असतो. सारंग म्हणतो की दादा मला बॉल लागला, तो बॉल खूप कडक आहे. सारंग आता खूप रडत असतो आणि आता इकडे हे आकाश टीम आहे, मकरंद, बाकीचे त्याच्या टीम मधील आता जे व्यक्ती त्यांनी मुद्दा मात्र सारंगला हा बॉल फेकून मारलेला असतो. सारंगला खूप त्रास होत असतो. तो रडत असतो आणि आता ऋषिकेश, सौमित्र, जानकी हे सगळेजण सारंगजवळ अगदी त्याच्या म्हणजे त्याला साथ देत असतात. परंतु सारंगला इतकं लागलेलं असतं. तेव्हा आता लगेच ऋषिकेश तो बॉल उचलतो आणि उचल्या क्षणी त्याला तो बॉल आता ओळखतो. कारण तो म्हणतो की हे बघा, हा तो बॉल नाही ज्याने मी लगोरी फोडली होती, हा बॉल वेगळा आहे. मकरंद लगेच पुढे येतो. मकरंद म्हणतो की हा तोच बॉल आहे ज्याने तू लगोरी फोडली होती. मकरंद खोटे बोलत असतो. आता ऋषिकेश म्हणतो की हा तो बॉल नाही, मी लगोरी फोडलेला बॉल नाही. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अरे तुझा भाऊ अगदी नाजूक आहे, असे सांग ना, कशाला कारण देतात. ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश रागाने मकरंद असे म्हणतो. मकरंद खोटं बोलत म्हणतो की बॉल तोच आहे आणि हा मायेने फेकलेला बॉल असतो. आता सगळेजण बघत असतात आणि आता ग्राउंडवर एक प्रकारची चर्चा सुरू होते. सारंगला इतका त्रास होत असतो आणि आता जानकी आणि हे सौमित्र मात्र सारंगला धरून उभं करतात. सारंगला उठून सुद्धा उभा राहता येत नाही. त्याच्या मानेला खूपच लागलेले असते. आता लगेच हा मकरंद म्हणतो की जर खेळायचं नसेल हार मान्य कर आणि कबूल कर की जानकी फक्त माझी आहे. तेव्हा आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश रागाने त्याच्याकडे बघतो आणि धावतच सारंग जवळ येतो. तेव्हा आता सारंगला ते बाजूला खुर्चीवर आणून बसवतात. सारंगला खूप त्रास होत असतो. सारंग म्हणतो की हे बघा दादा, तुम्ही जा बरं, आपल्याला जिंकायचं आहे, तुम्ही आता माझा विचार करू नका. म्हणून आता ऋषिकेश आणि सौमित्र पुन्हा ग्राउंडवर खेळायला येतात. आता त्यांना सारंगची सुद्धा काळजी लागलेली असते. आता ऋषिकेश हा सौमित्र आणि जानकीला जवळ घेतो आणि सांगतो की त्यांनी बॉल बदललेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतात, त्यामुळे आपल्याला मात्र खूप काळजीने खेळावं लागेल. तेव्हा आता जानकीला खूपच राग येतो. जानकी म्हणते की ऋषिकेश, अरे किती चिटिंग आहे ही सर्व. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तरी सुद्धा आपण जानकी काहीच करू शकत नाही. सगळे काही नियम आहे ते त्यांचेच आहे, आपण काही करू शकत नाही. मी सांगतो फक्त तेवढंच करायचं की तुम्ही दोघांनी आता
लगोरी लावायची आणि मी तोपर्यंत त्यांना डिस्टर्ब करतो, म्हणून आता ह्या खेळाला पुन्हा सुरुवात होते. आणि आता मकरंद अगदी बॉल फेकतच असतो आणि मुद्दाम आता तो ऋषिकेशला तो बॉल मारण्यासाठी आता जेव्हा त्याने बॉल फेकलेला असतो, आता मात्र सौमित्र हे सर्व पाहतो आणि सौमित्र धावतच येतो आणि ऋषिकेशला जो बॉल लागलेला आहे तो बॉल मात्र आता तो स्वतःच्या हातावर झेलतो आणि आता सौमित्रालाच तो बॉल लागतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी सौमित्र म्हणून ओरडतात. तेव्हा मात्र आता लगेच विनोदजी हे अनाऊन्स करून सांगतात की पृथ्वी टीमचा आणखीन एक स्पर्धक बाद झालेला आहे. तेव्हा सगळ्यामध्ये आता एक प्रकारची वेगळीच खळबळ उडालेली असते आणि मकरंद आणि त्याची टीम अगदी खुश होत असते. आता मात्र जे काही चिटिंग करून यांचा हा खेळ सुरू चाललेला असतो म्हणून ते अगदी खुश असतात. आता मात्र सौमित्राच्या हाताला काही करता येत नसतं, त्याला खूप त्रास होत असतो. ते जानकी आणि ऋषिकेश त्याला अगदी धरतात आणि त्याला उठून बाजूला उभं करून ठेवतात. तेव्हा आता सौमित्राला हात सुद्धा वर आणि खाली करता येत नसतो, इतक्या वेदना होत असतात. आता जानकी आणि ऋषिकेश दोघेच आता त्यांच्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की तू सांभाळून घे आणि स्पर्धेला आता पुन्हा सुरुवात होते. आणि तेवढ्यात मात्र आता हा मकरंद खेळायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मात्र आता लगेच हा ऋषिकेशच्या छातीत बॉल मारतो आणि ऋषिकेशला खूप वेदना होऊन ऋषिकेश आता खाली वाकतो. आपल्या छातीला अगदी ज्या वेदना आहे तर तो अगदी हात दाबून तो खाली पडणार. तोच लगेच आता मकरंद म्हणतो की हारलेत हे. आता सगळेजण बघतच असतात आणि तेवढ्यात आता जानकी लगोरी जोडते सुद्धा आणि लगोरी जोडली म्हणून आता ती ओरडते. तेव्हा आता सगळ्यांच्या अगदी चेहऱ्यावरचा आनंद जानकी परत आणते आणि ती लगोरी तिने जोडून आता हा खेळ जिंकलेला असतो. मकरंद आता बघता बघता लगेच त्याचे होश उडतात. तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेश जवळ येते. ऋषिकेशच्या अजून सुद्धा छातीमध्ये बॉलच्या खूप वेदना होत असतात. ती ऋषिकेशला उठवते आणि म्हणते की ऋषिकेश लगोरी झाली सुद्धा. मकरंद रागाने बघत असतो. अरे जानकीला इतका आनंद झालेला असतो. जानकी म्हणते की अरे लगोरी पूर्ण झाली, आपण गेम जिंकलो सुद्धा. सगळेजण अगदी आनंदाने उड्या मारत असतात आणि अगदी सगळेजण टाळ्या सुद्धा अगदी इतक्या आनंदाने वाजवत असतात. ऋषिकेशला आनंद सुद्धा होत असतो. जानकी त्याचा अगदी ती हात वगैरे धरते आणि तुला त्रास होतो का फार असं विचारत असते. मकरंद मात्र अगदी रागाने बघतच असतो. तर जानकी त्याच्याकडे रागाने बघत म्हणते की बघितलंस का मकरंद, अरे आम्ही लगोरी पूर्ण सुद्धा केली. अजून सुद्धा पृथ्वी टीम मधील एक खेळाडू अगदी शाबूत आहे आणि हा गेम आम्ही जिंकलो म्हणून आता अगदी सगळ्यांना आनंद झालेला असतो. जानकीने ऋषिकेशला फारच आनंद होतो. मकरंदला पूर्णपणे आता घाम फुटलेला असतो, तो बघतच असतो. पृथ्वी टीमने मात्र ही लगोरी रचलेली आहे आणि पृथ्वी टीम जात आहे पुढच्या टीम मध्ये आणि त्यांच्यासोबत मात्र आता ही आकाश टीम सुद्धा खेळणार आहे, कारण ही ऑर्गनाइजची टीम आहे. त्यामुळे आता त्यांना अगदी त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळत आहे. आता हे बघून मात्र जानकी आणि ऋषिकेश यांना पुन्हा धक्का बसतो आणि आता मकरंदला तर आनंद होतो. आणि आता उद्याचा हा खेळ जो काही आहे तो पुन्हा इथेच होणार आहे. तोपर्यंत आता आपण ब्रेक घेऊयात आणि आता पुन्हा उद्या इथेच भेटूयात. तेव्हा आता ही टीम आपल्यासोबत पुन्हा खेळणार आहे हे बघून जानकी ऋषिकेशकडे बघत असते. ऋषिकेश तिला म्हणतो की काही हरकत नाही आणि आता सगळेजण मकरंदकडे बघत असतात. त्यानंतर आता इकडे सारंग आणि सौमित्राच्या हाताला खूप लागलेले असते. घरी आल्यानंतर मात्र आता सुमित्रा ही त्याच्यावर उपचार करत असते आणि आजी अगदी गरम याने शेकत असते. तर सारंग अगदी जोरात किंचाळत असतो की आजी अगं खूप लागलेला आहे, जरा हळूच, गरम लागत आहे. मित्र सुद्धा आता सौमित्राच्या हाताला मलमपट्टी वगैरे करत असते, त्याला मलम लावत असते. तर आजी म्हणते की काय ग सुमित्रा, अगं तुझ्या त्या ऋषिकेशमुळे माझ्या 2 नातवांचे कसे हाल होतात बघ ना. सौमित्राला आता आजीचा रागच येतो. सौमित्र म्हणतो की आजी अगं तुझं माझं काय करतेस ग तू, अगं दादाला सुद्धा आमच्या इतकंच लागलेलं आहे, अगं कधीतरी त्याची काळजी वाटून दे ना तुला, अगं तो सुद्धा नातू आहेस ना तुझा. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की हो आहे ना काळजी तर आहेच मला, आणि तुझी आई मात्र त्या ऋषिकेशच्या काळजीसाठी काळी सुद्धा काढून द्यायला मागे पुढे बघणार नाही. जानकी आहे ना गोदडी सारखी चिटकून बसलेली आहे आणि आता मात्र त्याच्या जखमेवर अशी हु हु करत फुंकर घालत असेल. तेव्हा आता सुमित्रा रागाने आजीकडे बघते आणि आता ती आजीला म्हणते की आई पुरे कर, किती वेळेस तुला सांगायचं ग, मुलीचं नाव मात्र तू या घरामध्ये काढायचं नाही म्हणून. तिकडे मात्र आता त्या ऋषिकेशला त्या मुलीमुळे किती त्रास सहन करावा लागतो कोण जाणे. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं हे पग खेळ म्हणल्यानंतर आता लागायचंच, अगं तुझ्या या अति काळजीने मात्र मुलं हे अगदी ह्या फुलासारखे अगदी नाजूक होते. सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही, बघा अहो याला किती लागलेला आहे बघा ना जरा, माझ्या मुलांना होणाऱ्या वेदना तुम्हाला नाही दिसत का हो. तेव्हा मात्र आता लगेच सौमित्र म्हणतो की या जखमांचा मला इतका त्रास होत नाही, पण तेवढा त्रास मात्र त्या मकरंदच्या वागण्याचा होतोय. तो जे काही अगदी मुद्दामून खेळतो ना त्याने मात्र आता हा संताप होतो. ते बघून मात्र
सारंग म्हणतो की हो ना दादा. तेव्हा आता नाना विचारतात की म्हणजे त्याने काय केलेलं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अहो नाना काही नाही, त्याने स्वतः ऑर्गनाइज असून मात्र स्वतःची टीम ह्या खेळात उतरवलेली आहे आणि त्यात मात्र तो मध्ये स्वतःच्या सोयीप्रमाणे हे जे काही नियम आहे खेळाचे बदलतोय. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र जानकीच्या हाताला अगदी मलम वगैरे लावत असतो आणि आता तिच्या हाताला सुद्धा जखम झाल्यामुळे त्रास होत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तो मुद्दाम करत आहे तो मकरंद हे सर्व आपल्याला त्रास होण्यासाठी आणि आपण हा खेळ सोडण्यासाठी. बघितलंच ना जानकी, एकही खेळ त्याने प्रामाणिकपणे नाही खेळला तर. आणि हे बघ जानकी, अगं तो तुला मिळवण्यासाठी मात्र वाटेल त्या थराला जाऊन अगदी ओरबडून होईना जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. बस काही नाही, मी त्याला नाही सोडणार, मी त्याला आयुष्यभराची अद्दल घडवेलच. आणि तो जानकीच्या हाताला पट्टी वगैरे मलम वगैरे करत असतो. आणि आता ड्रेसिंग वगैरे झाल्यानंतर आता जानकी फक्त बघत असते आणि शांतपणे ती आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश जरा शांत होशील का? अरे चिडचिड करून काय होणार आहे बरं? आपल्याला फक्त आणि फक्त मनस्ताप होणार आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. अरे मला सुद्धा माहिती आहे की मकरंद हे सर्व मुद्दाम करत आहे, आपल्याला सुद्धा अगदी शांत राहून हुशारीने हा खेळ खेळावा लागणार आहे. तर आपली एनर्जी मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये नाही घालवायची. तेव्हा मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता हा मकरंद मायेला म्हणतो ती जानकी त्यांच्या टीम मध्ये आहे म्हणून त्या टीमचा निभाव लागलेला आहे, काही झालं तरी आता उद्या मात्र त्यांना हरवावं लागेलच. तेव्हा माया म्हणते की दादा तू काळजी करू नकोस, जोपर्यंत माया आहे तोपर्यंत आता तू कधीही हरणार नाही. त्या खेळ खेळताना मात्र मी त्यांना इतकं त्रस्त करणार आहे की ते मात्र खेळ खेळू शकणार नाही. मात्र आता सारंग मैदानावर खेळ खेळायला सगळेजण पुढे येतात आणि सारंग जेव्हा आता तो काही खेळ खेळायला घेतो पण त्यामध्ये मात्र आता खूप काही मुंग्या आता भरलेल्या असतात मायाने आणि सारंगच्या हाताला त्या खूप डसतात. सारंग अगदी जोरात किंचाळतो आणि यामध्ये मुंग्या आहेत, आधी त्या मुंग्या मात्र माझ्या हाताला खूप डसल्यात. आणि आता मात्र जेव्हा ऋषिकेश खेळायला जातो तर त्या मातीमध्ये आता जेव्हा तो उडी मारणार तर त्यामध्ये सगळ्या काचा अगदी ठेवलेल्या असतात आणि त्या काचा जेव्हा आता ऋषिकेश उड्या मारतो तर ऋषिकेशच्या पायात अगदी त्या काचा घुसतात. ऋषिकेश जोरात आता ओरडतो आणि आता सौमित्र जेव्हा खेळ खेळायला जातो त्याच्या डोळ्याला पट्टी वगैरे असते तर जोरात दगड फेकून सौमित्राच्या डोक्यात मारला जातो. मात्र आता सौमित्राच्या डोक्यात आलेलं रक्त बघून मात्र आता रक्त कसे आहे आणि आता जेव्हा तो दगड समोर बघितला जातो तेव्हा ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश म्हणतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि आता हा खेळ थांबवा असे ऋषिकेश जोरात ओरडतो. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जर हा खेळ थांबला तर मात्र तुम्ही हारताल असा त्याचा अर्थ होईल, त्यामुळे तुम्हाला हार मंजूर आहे का? तेव्हा आता जानकी सुद्धा पुढे येते आणि मकरंदकडे रागाने बघत असते. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.